हॅलो एव्हरीवन, मी मोनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी पोलीस भरती या आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर स्वागत करते। तर इथं महत्त्वाची अत्यंत अशी तुमच्यासाठी तुम्हाला हवी असलेली न्यूज मी तुम्हाला सांगते। ज्या विद्यार्थी आता सध्या पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे आणि असे विद्यार्थी पावसाळ्यामध्ये सुद्धा आंदोलन करायला बसलेत। त्याचं रिझन आहे की त्यांची वयोमर्यादा म्हणजे वय जे आहे लिमिट त्यांचं संपलेलं आहे वयाचं आणि म्हणजे एक्झामसाठी जी काही वयोमर्यादा आहे ती त्यांची क्रॉस होऊन गेली आणि मग त्यांना फॉर्म भरता येत नाहीये किंवा पोलीस भरतीची एक्झाम त्यांना देता येणार नाहीये आणि गव्हर्नमेंटमध्ये यायचं असेल तर 12वीच्या पदवीनुसार त्यांना फक्त ही एकमेवच एक्झाम होती जी त्यांना क्लिअर करता येणार होती। बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न होतं की पोलीस प्रशासनामध्ये जायचंय आणि त्यासाठी पहिल्या क्रायटेरिया म्हणजे त्या एमपीएससी सारख्या एक्झाम्स होतात, पण त्या ज्या आहेत ते एवढा स्टडी करून म्हणजे वय झाल्यामुळे किंवा वयोमर्यादा त्या ठिकाणी बरीच आहे, पण अभ्यास करावा लागतो, कॉम्पिटिशन खूप हाय आहे, तर त्या ठिकाणी प्रयत्न करण्यापेक्षा पोलीस प्रशासनामध्ये जाण्याचा एक सोपा मार्ग होता की 12वीच्या दर्जावरती तुम्ही पोलीस भरतीची परीक्षा देताल। पण 2 वर्ष जे काही कोविडचं आले आणि त्या कोविडमुळे काय झालं, बऱ्याच विद्यार्थ्यांना 2 वर्ष त्यांचे वाया गेले, भरती कोणतीच निघाली नाही आणि मग प्रशासनात जायचा मार्ग त्यांचा बंद झाला। आणि आता इव्हन 2022-23च्या जे काही जागा होत्या त्या जागांमध्ये सुद्धा त्यांना फॉर्म भरता आले नाहीत। सो त्या विद्यार्थ्यांसाठी आता ही महत्त्वाची आनंदाची बातमी आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर बघा, वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना काय सुवर्ण संधी आहे आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहेत आणि लवकरच भरती येणार आहे की नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। ठीक आहे, तर बघा, हे महाराष्ट्र शासनाचं काय एक शासन निर्णय तुम्हाला सांगितलाय जो काय आता सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे। हे विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि जे आपले विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांच्या समोर जितेंद्र आव्हाड त्यांनी पावसाळी अधिवेशनास ही बातमी जी मुद्दा जो आहे तो पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांबाबत मांडला होता। तर त्या बाबतीमध्ये निर्णय ऍक्च्युली हे कालची न्यूज आहे, 5 जुलैला हे विधानसभेमध्ये त्यांनी मुद्दा मांडला होता, त्यानुसारच हा तुम्हाला शासन निर्णय तुम्हाला पुढे दिसतोय। बघा, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक ठीक आहे, हे सोडून देऊयात। दिनांक 3/3/2023 अन्वये शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दिनांक 31/12/2023 पर्यंत शिथिलता देण्यात आलेली होती। ठीक आहे, सन 2022-23 या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्याबाबतची भरतीबाबतची कारवाई पूर्ण झालेली आहे। म्हणजे 2022-23 ची आपली जी काही पदे आता जी मुलं 2024 मध्ये एक्झाम देतात ते 2022-23 ची रिकाम्या जागा होत्या, त्यांची एक्झाम पूर्ण झाली, प्रोसेस सगळी कंप्लीट झाली। विद्यार्थ्यांचं फॉर्म फिलिंग झालंय, ग्राउंडची टेस्ट झालीये, इव्हन आता त्यांची काहींची 7 जुलै म्हणजे उद्यापासून आता लेखी परीक्षा पण सुरू होते। सो ती ऑल ओव्हर प्रोसेस कंप्लीट झालीये। विद्यार्थी जे वयोमर्यादेने त्या एक्झाम मध्ये बसू शकले नाहीत त्यांना सुद्धा चान्स येतोय। आता 2024 मध्ये ज्या काही जागा आहेत त्यांची एक्झाम आता होणार आहे, लवकरच त्याची प्रोसेस सुरू होणार आहे। ठीक आहे, बघा, त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे वय वाढलेले आहे अशा उमेदवारांना सामावून घेता येणार नाही। तथापि सन 2024 या वर्षातील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येईल। म्हणजे आता 2024च्या जागा भरण्यासाठी आता पुढे तुम्ही जर मागे न्यूज बघितली असेल काही दिवसांपूर्वी, तर देवेंद्र फडणवीस जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी एक न्यूज दिली होती की ही पोलीस भरती पावसाळ्यामध्ये सुरू करण्याचं रिझन आणि एकदम फास्टली करण्याचं रिझन काय, कारण ही पोलीस भरती 22-23 ची पोलीस भरती जर रखडली तर जी पुढच्या वर्षी जी आपल्याला पद भरायची तर ती अजून पुढे जाईल। त्यामुळे काय केलं त्यांनी की ह्या पावसाळ्यामध्येच त्यांनी हा निर्णय घेतला आणि पोलीस प्रशासनाकडून काय पोलीस खात्याकडून फटाफट प्रोसेस कंप्लीट करायला सुरुवात केली। इव्हन ज्या ठिकाणी पाऊस होता त्या ठिकाणी त्यांनी डेट एक्सटेंड करून दिल्या, ज्या ठिकाणी चांगलं क्लायमेट आहे, वातावरण साफ कोरडं आहे, त्या ठिकाणी त्यांनी भरती प्रक्रियेचं ग्राउंड कंप्लीट करून घेतलं। ठीक आहे, तर आता पुढे बघा, त्यावेळी सन 2023 ठीक आहे मधील ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे, ठीक आहे, त्या अशा उमेदवारांना सन 2024च्या रिक्त पदांचे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत शासन स्तरावरती बघा शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून त्यांना सदर पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल। सो डोंट वरी, टेन्शन घ्यायची काही गरज नाही। आता इथं 2024 मध्ये ज्या जागा येणार आहेत तुम्हाला त्यांनी पण रफली एक आकडा दिला होता की 9 ते 10 हजार जागा रिक्त असणार आहेत 2024च्या, तर त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात किंवा एक्झॅक्टली तेवढ्या जागा पण असू शकतात। तो टेन्शन न घेता आता फक्त तयारी, तुमची प्रॅक्टिस, एक्झामची स्टडी, लेखीची ग्राउंडची प्रॅक्टिस जी आहे, कारण तुमच्यासाठी आता हा शेवटचा चान्स असणार आहे। वयोमर्यादा वाढवून म्हणजे तुमची क्रॉस केलेली लिमिट आहे, तुम्हाला हा चान्स सरकार देणार आहे।
ठीक आहे. तर ते आपल्याला गमवायचं नाहीये, त्या दृष्टीने आता प्रिपरेशन तुम्हाला चालू ठेवायचं आहे. तर आपल्याकडे पोलीस भरतीसाठी ब्रह्मास्त्र नावाचं पुस्तक जे आहे, लेखीची तुमची चांगली तयारी करून देणारं पुस्तक, 2000 प्लस प्रश्नांसह हे पुस्तक तुम्हाला बघायला मिळेल. मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता कॉन्सेप्ट वाईज दिलंय. इव्हन जीके साठी काय वाचायचं हा वास्ट सिलेबस तुम्हाला एक्झाम नीडेड जे काही आहे ते याच्यामध्ये इन्क्लूड केलंय. तर जास्तीत जास्त डिस्काउंट मध्ये तुम्हाला हे परचेस करता येईल आपल्या इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवरून. आणि ही टेस्ट सिरीज आहे पोलीस भरतीची वज्रप्रहार नावाची. तर ही पण खूप छान आहे. 50 तुम्हाला याच्यामध्ये प्रश्नपत्रिका बघायला मिळतील. इव्हन तुम्हाला 50% डिस्काउंट मध्ये हे पुस्तक परचेस करता येईल. ते तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवून देण्याच्या हिशोबाने हे बनवलेले आहे. हे व्यंकट पाटील सर आहेत, त्यांनी हे टेस्ट सिरीज किंवा टेस्ट क्वेश्चन सेट जे म्हणा प्रश्न संच जो आहे तो बनवलाय. ठीक आहे. त्यांचे बरेच विद्यार्थी पोलीस प्रशासनामध्ये आता कार्यरत पण आहेत. आणि ह्या ज्या 4 स्लाइड्स तुम्हाला एका पेजवर दिसतात, ह्या बॅचेस आपल्या 199 मध्ये तुम्हाला कोणतीही बॅच परचेस करता येईल. कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, ऍड्रेस दिलाय. आणि जर कंबाईंड बॅच जॉईन करायची आहे तर ही 699 मध्ये आपली पोलीस भरतीची बॅच आहे. नाथ खाकी वर्दीच्या नावाने आपण ही बॅच आपली कंप्लीट झाली आहे. तुम्हाला तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये ही बॅच बघता येईल. ठीक आहे. तर मराठी, जीके, अंकगणित आणि बुद्धिमत्ता 4ही विषय याच्यामध्ये क्लिअर कंप्लीट केलेले आहेत. ओके. आता याच्यातच आपल्याला 100 प्लस टेस्ट मिळतात. रेकॉर्डेड लेक्चर द्वारा ठेवलेला मोफत सराव टेस्ट, बेसिक पासून संपूर्ण शिकवणी केलेली आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत. प्रत्येक लेक्चर वर्षभर कितीही वेळा तुम्ही हे पाहू शकता. तर खूप छान अशी बॅच तुम्ही जर तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्ही करू शकता. आणि टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. तुमचे जे विद्यार्थी एज जे आहेत क्रॉस केलेले आहेत, पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकत नाहीत, त्यांना या आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही न्यूज आणि अपडेट जी आहे महत्वाची ती कळेल. आणि कुठे ना कुठे त्यांची निराशा जी आहे आता कमी होईल किंवा एक चान्स आहे त्यासाठी ते फुल्ली पॉझिटिव्हली आणि म्हणजे 100% डेडिकेशन देऊन प्रिपरेशन सुरू करतील. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.